देवासमोर तुळशीसमोर रांगोळी काढायची आहे, पण कोणती काढावी हे सुचत नसेल तर बघा मी आणलेल्या या 4 रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे एकदम सोपी आहे बघा. दोन्ही बाजूने मी पाकळ्यांचा आकार काढलेला आहे. फुलांच्या पाकळ्या असतात ना, गोल आकार पाकळ्यांचा काढून घेतलेला आहे आणि मध्ये एक दिलचा आकार काढलेला आहे. आता एक बॉर्डर रांगोळीप्रमाणे किंवा फ्री हँड रांगोळीप्रमाणे ही रांगोळी आहे आणि रेषेच्या टोकाला पुन्हा दोन्ही बाजूनी 3-3 पाकळ्यांची फुलं काढून घेतली. आता बघा मध्ये मी त्याला कळ्यासुद्धा काढलेल्या आहेत. दोन्ही बाजूनी जिथे रिकामी जागा दिसते तिथे कळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता ही रांगोळी खूप सोपी आहे. फक्त सफेद रंगाने जरी तुम्ही तुळशीसमोर देवासमोर काढली खूप छान दिसते. त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं आहे. आता एक रांगोळीला चांगला लुक येण्यासाठी थोडासा आपण कलर भरून घेतलेला आहे. आता जो दिलचा आकार काढलेला आहे त्यामध्ये मी गुलाबी रंग भरलेला आहे बघा. फुलांच्या पाकळ्यांमध्ये ऑरेंज आणि निळा रंग भरून घेतलेला आहे. आता खाली जो पानाचा आकार काढलेला आहे त्यामध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. बघा मी रंग भरून घेतलेला आहे. तर मध्ये आपण पिवळ्या रंगाचा डॉट देणार आहोत. आता प्रत्येक जो आकार काढलेले आहेत आपण त्यामध्ये आपण 2-2 रेषा मारून डॉट देणार आहोत. एक छोटी आणि एक मोठी अशा रेषा मारायच्या आहेत. पानामध्ये सुद्धा एक रेष मारून घेतली. आता जी बाजूला फुलं काढलेली आहेत त्यामध्ये सुद्धा आपण कलर लाल रंग भरून घेणार आहोत. बघा ते 3-3 पाकळ्यांची फुलं काढलेली आहेत त्यामध्ये सुद्धा रंग भरून घेतला. तर खूप सोपी आहे बघा ही रांगोळी. अगदी झटपट होणारी रोजची काढण्यासाठी. अगदी आपण पटकन 2 रंगाचे डबे घेतले आणि पटकन रांगोळी काढून घेतली त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. तर ज्या कळ्या काढलेल्या आहेत तिथे सुद्धा मी लाल आणि पिवळे डॉट देऊन घेतले. तर फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता बघा रांगोळीचा खूप सुंदर आहे. तर मध्ये जिथे रिकामी जागा दिसते तिथे आपण रेषा मारून त्याच्यावरती डॉट दिलेले आहेत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक आला आहे बघा. आता 2 नंबरची रांगोळी आहे. ही सुद्धा सोपीच आहे बघा. एक फ्री हँड रांगोळीप्रमाणे मी इथे रांगोळी काढलेली आहे. एक गुलाबाच्या फुलाचं आपण फूल काढणार आहोत बघा. तर 2 पानांचे आकार मी काढून घेतलेले आहेत. मध्ये एक गोल आकार दिलेला आहे बघा. गुलाबाच्या फुलाप्रमाणे हा एक आकार आहे. आता फ्री हँड रांगोळ्यामध्ये मी सांगत असते की कोणतेही आकार आपण यामध्ये काढले आपल्या कल्पनेप्रमाणे तरीसुद्धा सुंदर दिसतात. तर बघा एक गुलाबाची कळी असते ना, न फुललेली थोडीशी अर्धवट फुललेली कळी असते त्याप्रमाणे मी हे फूल काढलेलं आहे. तर एका बाजूने एक कळी आणि दुसऱ्या बाजूने पान असं इथे रांगोळी मी काढलेली आहे. तर ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा. अगदी पटकन होणारी आहे रोजची काढण्यासाठी. ती झटपट आपण पटकन एक फूल काढून घेतलं त्यामध्ये कलर भरून घेतला किंवा फक्त सफेद रंगाने जरी तुम्ही सफेद जरी रंग ह्यामध्ये भरला तरीसुद्धा सुंदर दिसते. थोडंसं हळदी कुंकू त्यामध्ये टाकायचं आहे. तर पानामध्ये मी 2 रंग भरलेले आहेत बघा. त्यामुळे एक सुंदर लुक येतो रांगोळीला. मध्ये मध्ये रेषा देऊन घेतल्या. आता जे फुलाप्रमाणे जो आकार काढलेला आहे गुलाबाच्या ते सुद्धा थोडासा डार्क आणि लाईट करून गुलाबी रंग भरून घेतला. थोडा रंग भरल्यानंतर रांगोळी सुंदर दिसते. तर खाली जो देठ काढलेला आहे त्यामध्येही कलर भरून घेतलेला आहे. त्या देठामध्ये सुद्धा मी 2 रंग थोडे करून भरून घेतलेले आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपीच आहे बघा. अगदी पटकन होणारी आहे रोजची काढण्यासाठी. किंवा आता सणासुदीला जरी तुम्ही ही रांगोळी यामध्ये अजून आपण ह्या रांगोळ्या कशा जेवढ्या पाहिजे तेवढ्या मोठ्या काढता येतात किंवा आपल्याला पाहिजे तेवढ्या छोट्यासुद्धा काढता येतात. एक बाजूने जर तुरा काढून घेतला वरती फुलामध्ये सुद्धा एक मी तुरा काढून घेतलेला आहे पोपटी रंगाने. बघा फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे. त्या तुऱ्याच्या बाजूने डॉट देऊन घेतले त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक आलेला आहे. आता पुढची जी रांगोळी आहे ती टिपक्यांच्या रांगोळीप्रमाणे आहे बघा. एक चौकोन मी काढून घेतलेला आहे. आता ह्या रांगोळ्यांमध्ये गणिती प्रकार वापरले जातात. मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते. आता चौकोनाची एक बाजूची रेष आहे ती पुढे वाढवून घ्यायची आहे आणि तिथे आपण डॉट देऊन फुलं काढणार आहोत. ती सोपी पद्धत आहे बघा ही फूल काढण्याची. प्रत्येक रांगोळीमध्ये मी ही नक्कीच दाखवत असते ही पद्धत.
कशाप्रकारे तुम्ही जर माझ्या रांगोळ्या बघत असाल तर तुम्हाला नक्कीच ही पद्धत माहिती असेल. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा, तुळशीसमोर काढण्यासाठी रोजची अगदी झटपट होणारी आहे. तर ते डॉट दिलेले आहेत, त्याला पोटाने थोडासा आकार द्यायचा आहे. काडीच्या मदतीने आतल्या बाजूला हे डॉट ओढून घ्यायचे आहेत, त्यामुळे एक फुलाचा आकार येणार आहे बघा. तर सर्व डॉट मी आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. मध्ये ऑरेंज रंग भरून घेतला. तर मध्ये आपण स्वस्तिक काढणार आहोत आणि वरच्या बाजूला बघा एक कोन काढून घेणार आहोत आपण. छोटा आणि मोठा असे कोन काढून घेतलेले आहेत. त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा येतो. मध्ये आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत, जे आपण शुभचिन्ह मानलं जातं बघा, आपण रांगोळीमध्ये काढत असतो. तर एक स्वस्तिकचा आकार आपण मध्ये काढून घेतलेला आहे. चारही कोपऱ्यावरती मी डॉट देऊन त्यामध्ये हिरवा रंग भरून घेतला. तर जे कोन काढलेले आहे तिथेसुद्धा आपण हळदी कुंकाचे डॉट देऊन घेणार आहोत. तर पिवळे डॉट देऊन त्यामध्ये लाल रंग भरून घेतला. खूप सोपी आहे बघा ही रांगोळी, अगदी पटकन होणारी आहे. ज्यांना रांगोळी काढता येत नसेल अजिबात, त्यांच्यासाठी हा पर्याय खूप उत्तम असतो. टिपक्यांच्या रांगोळ्या असतात ह्या, अगदी टिपके जोडून हे आकार काढायचे असतात. अगदी सोपी पद्धत आहे ही रांगोळी काढण्याची. स्वस्तिकमध्ये सुद्धा मध्ये मध्ये डॉट देऊन घेतलेले आहेत. तर रेषांच्या पुढे टोकावरती मी एक निळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला. आता शेवटची जी रांगोळी आहे बघा, ती सुद्धा एक बॉर्डर रांगोळीप्रमाणे आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे. रोजची तुळशीसमोर काढण्यासाठी किंवा देवासमोर काढण्यासाठी ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा. मध्ये एक चौकोनाचा आकार मी काढून घेतलेला आहे. दोन्ही बाजूनी रेषा काढलेल्या आहेत. आता त्या चौकोनाचे जे रेषा आहेत त्या दोन्ही बाजूला वाढवायच्या आहेत थोड्या थोड्या, आणि एक पानाचा आकार काढलेला आहे दोन्ही बाजूनी, किंवा जी सखी कमळाची पाकळी असते ना त्याप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. वरती तुऱ्याप्रमाणे एक आकार काढून त्यावरती आपण डॉट देऊन फूल तयार करून घेणार आहोत. ही शेवटची रांगोळीसुद्धा अगदी सोपी आहे बघा, रोजची काढण्यासाठी. देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर तुम्ही रांगोळी ही काढली तरीसुद्धा खूप छान दिसते. अगदी वेगळ्या प्रकारची ही रांगोळी आहे. तर जे डॉट दिलेले आहे ते मागच्या बाजूला आपण काडीच्या मदतीने ओढून घेणार आहोत. मध्ये लाल रंगाचा हळदी कुंकाचा डॉट देऊन घेतला. मागच्या बाजूला मी सगळे डॉट ओढून घेतलेले आहेत, त्यामुळे एक फुलाचा आकार येतो तिथे. तर जो चौकोन काढलेला आहे तिथेसुद्धा आपण हळदी कुंकाचा डॉट देऊन घेणार आहोत. ज्या रेषा पुढे वाढवल्या आहेत चौकोनाच्या, तिथे मी थोडेसे पानांचा आकार काढून घेतलेला आहे. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा, रोजची काढण्यासाठी अगदी पटकन होणारी आहे. तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. रोज मी नवीन नवीन रांगोळ्या दाखवत असते. एका व्हिडिओमध्ये 3, 4, 5 अशा रांगोळ्या नक्कीच असतात. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल ती नक्की काढून बघा. तुम्हाला कोणती रांगोळी आवडली किंवा कोणती रांगोळी आवडली नाही ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच रोज रोज नवीन नवीन रांगोळ्या मी टाकत असते. नक्की दरवाजासमोर छोटीशी का होईना रांगोळी नक्की काढून बघा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.